दुग्धमंत्र्यांचा नवा प्रस्ताव दूध उत्पादकांना अमान्य, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवलेंची माहिती. मनोज जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा देण्याची मागणी, जरांगेंचे सहकारी जालना जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवर गर्दी, तर बुलढाण्यात अर्ज भरून घेणाऱ्या तलाठ्याकडून ग्रामस्थांसोबत अरेरावी. नगरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको, विविध मागण्यांसाठी आक्रमक, हजारो शेतकरी सहभागी. नागपुरात भाजप युवा मोर्चाचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या मनमाडमध्ये भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गंगादादा त्रिभुवन यांचं अर्धनग्न आंदोलन, सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम त्वरित पूर्ण करण्यासाठी आंदोलन. अहमदनगरातल्या अक्कल गावात महिला आक्रमक गावठी दारूची दुकानं फोडली, गावात कायमस्वरूपी दारूबंदी करण्याची मागणी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 5 किलो गांजा जप्त, बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून गांजा जप्त करत NDPS कायद्याअंतर्गत अटक. पुण्यात झिका विषाणूचा 7वा रुग्ण आढळला, पुणे महानगरपालिकेचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अकोल्यातल्या अकोटमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली, 6 जण गंभीर जखमी. कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला, पश्चिम अहिल्याबाई चौकातील घटना, एक तरुण थोडक्यात बचावला. पुण्यातील शिक्रापूरमध्ये बर्निंग कारचा थरार, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण, घटनेत कारचं मोठं नुकसान. सांगलीच्या पलूसमध्ये माता बालक पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप, घटनेनं खळबळ, अंगणवाडी सेविकांना आहार वाटप न करण्याचा इशारा. गेल्या 2 दिवसांपासून दिग्रसमध्ये दमदार पाऊस, यवतमाळमधील नानगव्हाण धरण ओव्हरफ्लो. संत निवृत्ती महाराज यांच्या दिंडीचं नगर शहराजवळ आगमन, जिल्ह्यात दिंडीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत.